Dear student, in the last lecture we have seen some important minerals and ores. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण काही प्रमुख अशा प्रकारचे असणारे काही मिनरल्स, खनिज आणि असणारे काही ओर्स, धातुक त्याच्यामध्ये पाहिली. याच्यामध्ये असणारे काही आयर्न ओर, लोह खनिज, त्याच्यानंतर मॅंगनीज, बॉक्साइट, कॉपर जे तांब आणि मायका, आभ्रक अशा प्रकारचे काही प्रमुख अशा प्रकारची खनिज धातुक आपण त्या ठिकाणी पाहिली. त्यांचे असणारे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग त्या ठिकाणी कुठे कुठे केले जातात याच्याविषयीची माहिती आपण मागील तासाला त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही फ्युएल म्हणजे इंधन, तर याच्यामध्ये इंधन म्हणजे काय किंवा कोणकोणत्या नैसर्गिक संसाधनामध्ये आपण इंधन जे आहे तर त्या इंधनांचा त्या ठिकाणी वापर करतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण असंही त्या ठिकाणी पाहिलं होतं की व्हेरियस सबस्टन्सेस आर यूज्ड इन डे टू डे लाईफ फॉर जनरेटिंग एनर्जी अँड दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज द फ्युएल्स. दैनंदिन वापरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी विविध अशा प्रकारचे असणारे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी वापरले जातात आणि अशा पदार्थांना आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, फ्युएल्स, इंधन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. फ्युएल्स आर फाउंड इन द सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस स्टेट. ही जी काही इंधनं जे आहेत तर ते इंधन आपल्याला स्थायू, द्रव, वायू या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी पाहिला होता. याच्यानंतर पुढे कोल्स, इंधन जे आहे तर त्या इंधनाचा पहिला प्रकार आपण त्या ठिकाणी पाहतोय, कोल, ज्याला आपण त्या ठिकाणी दगडी कोळसा म्हणणार. काय सांगितलेले की मिलियन्स ऑफ इयर ॲगो फॉरेस्ट गॉट बरीड अंडरग्राउंड ॲज अ रिझल्ट ऑफ द सर्टन नॅचरल इव्हेंट्स. की लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक असणाऱ्या काही घडामोडी ज्या आहेत, आता या नैसर्गिक घडामोडी काही व्हॉल्कनी इरप्शन असेल, अर्थक्वेक असेल म्हणजे भूकंप असेल, ज्वालामुखीचा उद्रेक असेल, अशा प्रकारचे असणारे काही नॅचरल इव्हेंट जे आहेत, नैसर्गिक घडामोडीमुळे काय झालेली की असणारे काही फॉरेस्ट, जंगलं जे आहेत तर ती जंगलं त्या ठिकाणी जमिनीमध्ये त्या ठिकाणी गाडली गेली. लेयर्स ऑफ सॉईल केप्ट गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम. आणि ही अशी गाडली गेलेली जी काही जंगलं जे आहेत तर त्या जंगलांवर मातीचे असणारे जे काही थर जे आहेत तर ते थर त्या ठिकाणी जमा होत गेले. द व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम द अभाव अँड द हीट फ्रॉम द अर्थ इंटेरियर स्लोली ट्रान्सफॉर्म द बरीड प्लॅन्ट्स इन टू द फ्युएल. काय पाहतो आपण की लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक असणाऱ्या काही घडामोडी ज्या आहेत तर त्या घडामोडींमुळं ही जी काही जंगलं जी आहेत तर ती जंगलं त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडली गेली आणि त्यांच्यावर मातीचे थर त्या ठिकाणी जमा होत गेले. आणि या मातीच्या थरावर प्रचंड अशा प्रकारचा दाब आणि पृथ्वीच्या असणारा जो काही इंटेरियर, पोटातील असणारी जी काही उष्णता, याचा परिणाम होऊन त्या आतमध्ये गाडल्या गेलेल्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींचं रूपांतर हळूहळू कशामध्ये झालेले, इंधन जे आहेत तर त्या इंधनामध्ये त्या ठिकाणी झालेले. कोल वॉज दस फॉर्म्ड फ्रॉम द रेमेन्स ऑफ दोज प्लॅन्ट्स. आणि अशा पद्धतीनं हे जे काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतीचे असणारे जे काही अवशेष जे आहेत तर त्या अवशेषांपासून आपल्याला दगडी कोळसा जो आहे तर तो दगडी कोळसा त्या ठिकाणी तयार झाला. आणि दॅट इज व्हाय कोल इज सेड टू बी ए फॉसिल फ्युएल्स. आणि म्हणून असा जो असणारा जो काही कोळसा जो आहे तर त्या कोळशालाच काय म्हणताना दिसतो आपण, फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल्स ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये त्या ठिकाणी जीवाश्म इंधन जे आहे तर ते जीवाश्म इंधन त्याला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर फॉसिल फ्युएल म्हणजे काय, जीवाश्म इंधन त्याला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे की कोल इज फाउंड इन माइन्स. काय सांगितलेलं आपल्याला की कोळसा जो आहे तर तो कोळसा कुठे सापडतो आपल्याला, माइन्स. माइन्स म्हणजे काय तर खाण जे आहेत तर त्या खाणींमध्ये हा जो काही कोळसा जो आहे तर तो कोळसा आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. पीट, लिग्नाइट, दॅट इज ब्राऊन कोल, बिटुमिनस कोल अँड अँथ्रासाइड्स आर द टाइप्स ऑफ द कोल.
कोळशाचे हे जे काही 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे पुन्हा आपल्याला याच्याविषयीची अधिकची माहिती त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला. काय सांगितलेली की हा जो काही दगडी कोळसा जो आहे तर तो दगडी कोळसा खाणीमध्ये सापडतो. याची असणारे जे काही 4 प्रकार त्याच्यापैकी पहिला आपल्याला सांगितलं पीठ, दुसरा लिग्नाइट. आता हा जो काही लिग्नाइट असणारा जो काही कोळसा जो आहे तर तो कसा सांगितलाय ब्राऊन कोल त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तिसरा आपल्याला सांगितलंय बिट्युमिनस कोल आणि फोर्थ जो आहे तर तो अँथ्रासाइड्स आर द व्हेरियस टाइप्स ऑफ द कोल. दगडी कोळसा जो आहे तर त्या दगडी कोळशाचे 4 प्रकार पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस कोल आणि अँथ्रासाइड असे हे दगडी कोळशाचे 4 प्रकार आहेत. त्याच्यापैकी पहा की अँथ्रासाइड इज द कोल ऑफ द हायेस्ट ग्रेड. याच्यापैकी असणारा जो काही अँथ्रासाइड हा उच्च प्रतीचा असणारा जो काही कोळसा जो आहे तर तो कोळसा त्या ठिकाणी असतो. आता पुढे की कोल इज इन अ वे ए स्टोर हाऊस ऑफ द कार्बन. हा जो काही दगडी कोळसा जो आहे तर तो दगडी कोळसा हा एक प्रकारचा कार्बनचा त्या ठिकाणी साठा त्या ठिकाणी. इट इज बर्न टू ऑब्टेन द हीट एनर्जी. दगडी कोळसा जाळून त्याच्यापासून काय करतो आपण औष्णिक असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती औष्णिक ऊर्जा त्या ठिकाणी काय केलं ते मिळवली जाते. इट इज यूज्ड ॲज ए फ्युएल इन द थर्मल पॉवर प्लांट ॲज वेल ॲज टू रन बॉयलर्स अँड रेल्वे इंजिन्स. हा जो काही दगडी कोळसा जो आहे तर तो दगडी कोळशाचा उपयोग औष्णिक विद्युत केंद्रामध्ये. आता या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांट्स याच्याविषयीची माहिती आपण 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहे की या ठिकाणी असणारे जे काही औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये दगडी कोळसा म्हणून त्या ठिकाणी इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात नसतात की असणारे जे काही ब्रॉयलर्स म्हणजे पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तापवलं जातं. पाण्याची वाफ त्या ठिकाणी तयार केली जाते आणि या वाफेवर चालणारे जे काही टर्बाईन्स जे आहेत तर त्या टर्बाईन्सचा त्या ठिकाणी टर्बाईन्सवर त्या ठिकाणी वाफ सोडली जाते. हे टर्बाईन्स त्या ठिकाणी रोटेट होतात, फिरतात आणि त्याला त्या ठिकाणी जनरेटर जोडून इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जनरेट केली जाते. त्याच्यानंतर असणारे जे काही रेल्वे इंजिन्स जे आहेत तर त्या रेल्वे इंजिन्समध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल की असणारा जो काही दगडी कोळसा जो आहे तर त्या दगडी कोळशाचा वापर करून रेल्वे जे आहेत तर त्या रेल्वे त्या ठिकाणी चालवले जातात. त्याच्यानंतर पुढे पहा अजून काय माहिती दिलेली या ठिकाणी. पहा इथे पहा की कोल इज ऑल्सो यूज्ड ॲज ए फ्युएल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिक्स इन द क्लिन्स. काय काय दिलेले ठिकाणी की कोल इज ऑल्सो यूज्ड ॲज ए फ्युएल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिक्स इन द क्लिन्स ऑन ए लार्ज स्केल. बघ की दगडी कोळसा जो आहे तर त्या दगडी कोळशाचा उपयोगासाठी कुकिंगसाठी म्हणजे स्वयंपाकासाठी. त्याच्यानंतर वीट भट्टी जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिली असेल तर त्या वीट भट्टीमध्ये सुद्धा विटा ज्या आहेत तर त्या विटा भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काय केला तो दगडी कोळसा जो आहे तर त्या दगडी कोळशाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. द गॅसेस फ्युएल प्रोड्युसर गॅस अँड वॉटर गॅस आर ऑब्टेन फ्रॉम द कोल. हे 2 अक्षर किंवा 2 शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिलं आपल्याला सांगितलंय प्रोड्युसर गॅस, दुसरा सांगितलाय वॉटर गॅस. म्हणजे दगडी कोळसा जो आहे तर त्या दगडी कोळशापासून प्रोड्युसर गॅस, दुसरा सांगितलंय वॉटर गॅस. या वायुरूपी असणारे जे काही इंधन जे आहे तर त्या इंधनांच्या निर्मितीसाठी सुद्धा काय केला तो दगडी कोळसा जो आहे तर त्या दगडी कोळशाचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता या ठिकाणी दिलेली जी काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये पहा की आपल्याला त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ कोल म्हणजे दगडी कोळशाची निर्मिती कशी होते हे दाखवलेले. या ठिकाणी असणारे जे काही जंगलं जे आहेत जंगल त्या ठिकाणी दाखवले. बरोबर, काही कारणानं ही जी काही जंगलं जी आहेत तर ती जंगलं काय झालेली तर त्या ठिकाणी गाडली गेलेली आणि गाडल्यानंतर आपण पाहिलं की याच्यावर काय आता नसतो
मातीचा थर त्या ठिकाणी जमा होताना दिसतो. वरून प्रचंड अशा प्रकारचा दाब आणि पृथ्वीच्या भूगर्भामधली असणारी जी काय उष्णता जी आहे तर त्या उष्णतेमुळे याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर कशामध्ये झालेले, कोळसा जो आहे तर त्या कोळशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला झालेलं त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. याच्यानंतर पुढे पहा की ऑब्झर्व अँड डिस्कस. पहा काय सांगितलं की निरीक्षण करायचे आणि चर्चा करायला आपल्याला सांगितले की मिलियन्स ऑफ इयर ॲगो म्हणजे लाखो वर्षापूर्वी. त्याच्यानंतर पुढे पहा की मिलियन्स ऑफ इयर ॲगो लाखो वर्षापूर्वी. त्याच्यानंतर थाउजंड्स ऑफ इयर ॲगो हजारो वर्षापूर्वी. आणि ॲट प्रेझेंट म्हणजे आत्ता. आता या ठिकाणी ह्याच्या काही 3 असणाऱ्या त्या काही डायग्रॅम्स ज्या आहेत तर त्या डायग्रॅम्समध्ये पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे त्याचा आपल्याला फक्त विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. 3 डायग्रॅम आपण त्या ठिकाणी पाहिलं की हाऊ वेअर मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस फॉर्म्ड. की खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती कशी झाली असेल याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या काय असणाऱ्या त्या काही 3 डायग्रॅम जे आहेत तर त्या 3 डायग्रॅमचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पण त्या ठिकाणी लाखो वर्षापूर्वीचे असणारं जे काही सागर तळाचं असणारं जे काही चित्र जे आहे तर ते चित्र आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले. त्याच्यानंतर थाउजंड्स ऑफ इयर ॲगो हजारो वर्षापूर्वीचं आणि आत्ताच. तर हे जे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर हे प्राणी काय केलेले तर त्या ठिकाणी गाडले गेलेले. म्हणजे लाखो वर्षापूर्वी हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय झालेले या ठिकाणी समुद्राच्या तळाशी त्या ठिकाणी गाडले गेलेले किंवा मृत झाल्यानंतर हे प्राणी त्या ठिकाणी आतमध्ये गाडले. आणि याच्यावर त्या ठिकाणी असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब प्रचंड अशा प्रकारचा दाब किंवा पृथ्वीच्या पोटातील असणारी जे काही उष्णता याचा परिणाम त्या ठिकाणी होऊन आपल्याला असणारे जे काही खनिज तेल जे आहे तर ते खनिज तेल त्या ठिकाणी तयार होताना त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिसत. या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस त्या ठिकाणी दाखवलेले की खनिज तेल आणि नैसर्गिक वायू निर्मिती कशी त्या ठिकाणी झाली हे आपण त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर पहा नॅशनल इन्स्टिट्यूट. आता कोण काय करते याच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली. काय दिलेली, द ऑइल अँड द नॅचरल गॅस कॉर्पोरेशन दॅट इज ONGC वॉज एस्टॅब्लिश ऑन द 14 ऑगस्ट 1956. तर आता काय सांगितले, द ऑइल अँड द नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ जे आहे तर याची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. इट्स फंक्शन अंडर द मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही जे असणारे जे काही तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ जे आहे तर हे भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत त्या ठिकाणी ते कार्य करताना दिसतं. ONGC. आता ONGC म्हणजेच काय, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन इज द लार्जेस्ट ऑइल अँड गॅस रिसर्च अँड प्रोडक्शन कंपनी इन इंडिया. ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन करणारी कंपनी त्या ठिकाणी आहे. इट्स हेड ऑफिस इज ॲट डेहराडून, उत्तराखंड. हिचं असणारं जे काही मुख्यालय जे आहे तर ते मुख्यालय डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी आहे. ONGC प्रोड्युसेस अबाउट 77% ऑफ द क्रूड ऑइल अँड अबाउट 62% ऑफ द नॅचरल गॅस प्रोड्यूस इन द इंडिया. काय सांगितलेले की ONGC द्वारे भारतातील सुमारे 77% कच्च्या तेलाचं ज्याला आपण त्या ठिकाणी क्रूड ऑइल म्हणताना दिसतो आणि 62% नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायूचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. ऑफ द 7 कमर्शियली इम्पॉर्टंट अंडरग्राउंड ऑइल रिझर्व्स इन इंडिया. काय सांगितलेले की कमर्शियली इम्पॉर्टंट म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या भारतातील भूभागातील असणारे जे काही 7 तेल साठे जे आहेत काय सांगितलेले या ठिकाणी पुन्हा एकदा ऐका की ऑफ द 7 कमर्शियली इम्पॉर्टंट अंडरग्राउंड ऑइल रिझर्व्स इन इंडिया ONGC हॅज सक्सेसफुली एक्सप्लोर्ड 6. व्यावसायिकदृष्ट्या भारतातील
भूगर्भातील 7 तेल साठ्यापैकी 6 तेल साठ्यांचा असणारा जो काही शोध जो आहे तर तो शोध या ठिकाणी ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ जे आहे तर त्याने त्या ठिकाणी यशस्वीरित्या त्या ठिकाणी घेतलेला आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.